ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। जरांगे तुम्ही हातात बंदुका तलवारी घ्या आणि ओबीसींच्या माना छाटा अशी संतप्त प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिल्यानं वाद आणखी पेटलेला आहे। हैदराबाद गॅजेटियर लागू करण्यासंदर्भातला जीआर सरकारनं काढला आणि यावरून जरांगे समर्थकांकडून राज्यभर जल्लोष करण्यात आला होता, पण तिकडे ओबीसी संघटनांकडून कडाडून विरोध केला जातोय आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली होती। नव्या जीआरमुळे ओबीसींचं नुकसान होणार असल्याची आक्रमक भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली। या संदर्भात भाष्य करताना वडेट्टीवारांनी जरांगेंवर जोरदार टीकास्त्र सोडत येत्या 10 ऑक्टोबरला नागपुरात मोर्चा काढण्याचा इशारा दिला। तर वडेट्टीवार ओबीसींच्या नावाखाली राजकीय पोळी भाजत असल्याचा पलटवार जरांगे पाटील यांनी केला। समाजाला सर्व काही पाहिजेत, ईडब्ल्यूएस मधून पाहिजेत, ओबीसी मधून पाहिजेत आणि एससीबीसी मधून पाहिजेत, त्यांना सारथी मधूनही फायदा पाहिजेत आणि महाज्योती मधूनही फायदा पाहिजेत। करायचं काय? बाकीच्यांनी जगायचं की नाही? जरांगे पाटलांना सांगून टाका, 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक, तुझ्या ताकदीच्या भरोशावर मारून टाक म्हणा, संपवून टाक म्हणा, सगळ्यांना गळा घोटून मार। आता 12 लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या। ही जी दादागिरी, ती जी काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोशावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकवत असेल तर घाल म्हणा, घे बंदुका, ताकद आहे ना, तलवारी घे आणि छाटा बांध आमच्या, म्हणजे समाधान होईल त्याला। समाजामध्ये दुही निर्माण होईल असं पाऊल वडेट्टीवार साहेबांनी उचललं नाही पाहिजे। कुठं असे स्टेटमेंट करायचे की जरांगे पाटलाच्या हातात बंदूक द्या आणि ओबीसीला मारा, असले न पटणारे, या राज्याला न शोभणारे शब्द एवढ्या मोठ्या एका विरोधी पक्ष नेता राहिलेल्या व्यक्तींना बोलायचं, इतका पश्चाताप करण्यापेक्षा वडेट्टीवार साहेबांनी गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या तळतळाट घ्यायलाच नकोय, मराठ्यांच्या विरोधात जायलाच नकोय। जर तुमच्यामुळे तुमचा पक्ष संपणार असला, मराठ्यांविषयी तुम्हाला एवढी दुश्मनी दाखवायची असेल तर तुमचा पक्ष नक्की संपणार, त्यात दुमत असायचं काही कारणच नाही।